जेजुरी. जेजुरी म्हणजे खंडोबा देवाचं मंदिर. पुण्याजवळील एका उंच डोंगरावर वसलेलं हे स्थान महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध क्षेत्र मानलं जातं. म्हाळसाकांत खंडोबा हे अनेक कुटुंबांचं कुलदैवत. कुलदैवत म्हणजे आपल्या कुलाचं रक्षण करणारे दैवत. पूर्वजांनी जे जपलं मानलं, त्यांची भक्ती केली, तेच दैवत पुढील पिढ्यांनाही संरक्षित करतं. नवरात्रीच्या काळात कुलदैवतांना अधिक जागृत आणि प्रभावशाली मानलं जातं. म्हणूनच या काळात अनेक कुटुंब आपल्या कुलदैवताची मनोभावे प्रार्थना करतात आणि दर्शन घेण्यासाठी भाविकतेने निघतात. जेजुरीच्या देवाचं वैशिष्ट्य. खंडोबा म्हणजे युद्धाचं दैवत, रक्षणाचं प्रतीक. डोंगर चढून मंदिरात पोहोचल्यावर दिसतो सोन्याचा गड म्हणजे हळदीने सजलेला गड. भक्त हातात हळदीची उधळण करून येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत डोंगर चढतात. नावात शक्ती, श्रद्धेत शक्ती आणि कुलदैवतात आरंभाचा आणि संरक्षणाचा आश्वासन असतं. नवरात्र हे त्या शक्तीची आठवण करून देणारे एक पर्व आहे आणि त्या पर्वात जेजुरी गडावरचा खंडोबा आपल्या कुलाचं रक्षण करणारा देव, श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरतो. तर या नवरात्रीत आपणही आपल्या कुलदैवतांशी नातं दृढ करूया, शक्तीची उपासना करूया आणि आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी मंगलमय आरंभ प्रार्थित करूया. येळकोट येळकोट जय मल्हार. लिंबावानी डोल उभी हाय नदीच्या काठाला, हो उभी हाय नदीच्या काठाला. लखबाई तो राज आलाय भेटीला. आणि आता इथं संध्याकाळचा टाइम झाले तर शेगडी आणलेली पाठी. चाय येऊ बरं जरासा आणि चाय बनवण्यासाठीचा सगळं सामान घेऊन आलो. चाय पावडर, साखर, बटाटे नाही बिस्किट आणि आता परत पुन्हा एकदा आता बघू लावतो याचा परत रिक. मागच्या वेळेला वेगळा मेंबर होता त्यांनी लावलेला. आता काय निघला पण नाही, झाला लागला अनुभव पणाला लावून. आता परगाला लावते सर लाव, काय नाही प्रॉब्लेम. 5 मिनिटांनी होईल. आणि कसला सही वातावरण एकदम. डायरेक्ट आचारी सोबत आणले. मेन पाणी नको, नुसता दुधाचा चहा पाहिजे. व्यवस्थितरित्या एकदम रिलॅक्स मारून संध्याकाळचा टाइम आहे आणि ह्या लोकांच्या सानिध्यामध्ये येऊन मस्त वाटत. भारी. आता ही चहा ठेवलेला आहे. आता आमची चहा 1 नंबर झालेला आहे आणि मस्त आहे. छोट्या छोटा गॅजेट आहे आणि हा गॅजेट सगळीकडे यूज होणार आहे. जास्त कर क्रिकेट खेळायला इथं पोराले क्रिकेट खेळला. आणि आज ह्या सवंगाड्यांसोबत हे माझं जीवा भावाचं मित्र मंडळी आहेत आणि हे माझं जन्ममित्र आहेत. या जन्ममित्रांसोबत थोडासा क्रिकेटचा क्षण जगू आपण. घे पकड. कोण पकडत आहे असं पकड. ऐकतो माग आहे का युट्यूबला गेलो आता. ओहो माझ्या आणि लाईकला लाईक सपोर्ट. लाईक ना लाईव्ह माझ्या आणि लाईक ते आताची घरी का घातले. आताची घरी सरळ राहा. बोल तू चॅनलला लाईक करा, शेअर थांब. तू पण थांब, दोघं पण थांबा. हा बोला. माझ्या आणि लाईक एकच सोबत बोललं पाहिजे. घे एक बोला. माझ्या बोला 1 2 3 चालू. माझ्या आणि लाईक. थांब बोल. ए परशील एकदा सांगा कसं म्हणून. मज्जानी लाईव्ह चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. घे. हा 1 2 3 घे. माझ्या आणि लाईकला लाईक करा, सपोर्ट करा आणि शेअर करा. या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
चला बाय बाय. आणि आता आम्ही पोचलेत जेजुरी. मला एक गाणं देतो. हा ठीक आहे बोला. चला आजची रात्री इथं झोपू का मी आरवा. बोला. खंडोबाची कारभारीन बोला सदानंदाचा चंदन पुराला घराला पुरळ पडला वेडा झाला देव भुलून कसा गेला. अगं होत तीच पण तिला घालून पैंजण तुला मी सांभाळीन. खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन. खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन. जोडा शंभ पार्वतीचा आहे शिवाग शिवाचा. आई शिवाग शिवाचा देव खंडोबा नावाचा. अगं होत तीच पण तिला घालून पैंजण एक अंतरीची खुन खंडोबा. बाची कारभारीन झाली बानू धनगरीन. खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन. खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन. रामकृष्ण हरी. एलकोट एलकोट. जय मल्हार. चला चल भाई येतो. म्हणजे मी एकदम स्ट्रॉंग आहे ना यांच्यापेक्षा. मला एवढं काय वाटत नाही. बापू बापू करतो तू. नाही अरे पायऱ्या आहेत नाही एकदम उभे आहेत. असा आहे विषय. त्यांना आडवा करू. आडवा झाला बघ. आडनाव तुमचं. पोपेटा. तुमचं आडनाव. आडनाव काय. तांडेल. पोपेटा तांडेल. आता जेवण जाय करा. म्हणा एकोट एकोट. जय मल्हार. पहिल्यांदा आलेत का सगळे जेजुरीला. नाही नाही दरवर्षी आलेत ना. हा दरवर्षी येतो. सर्वांनी याला तही भंडार म्हणतात. तही भंडार म्हणजे कुलधर्म कुलाचार. आपल्या आई वडिलाच्या नावाने भंडार उगायचा म्हणजे जेजुरीची वारी पूर्ण झाली. माझ्या मागं म्हणायचं मला हर हर महादेव. हर हर महादेव. चिंतामणी मोरया. चिंतामणी मोरया. भैरवाचे चांगले. भैरवाचं चांग भले. धूम नगारा. अगर घुम नगारा. जेजुरी. सोन्याची जेजुरी. गेले जेजुरा. देव गेले जेजुरा. या घोडा. निला घोडा. अवमे तोडा. कमल तोडा. कमरी करगोटा. कमरी कडकोटा. बेंबी हिरा. वंबी हिरा. मस्तकी तुरा. मस्तकी तुरा. अंगावरती शाल. अमरती शाल. सदादेव लाल. सदादेव लाल. आरती करी. आरती करी. ऐसा सुंदरी. मैसा सुंदरी. देव ओवाळी. देव ओवाली. नाना परी. नाना परी. खोबऱ्याचा तुकडा. खोबऱ्याचा तुकडा. भंडाराचा भडका. भंडाऱ्याचा भडका. एकोट एकोट. एलकोट एलकोट. जय मल्हार. जय मल्हार. कामना पूर्ण कर. आनंदी आनंद कर. संसार देवा सुखाचा राहून दे देवा. सर्वांनी म्हणा खंडोबा राया. खंडोबा राया. हरी भंडारा. गौरी भंडारा. गडावरती जेजुरी गडावरती पावन करून घ्या. पावन करून घ्या. तुमच्या घरामध्ये या. आमच्या घरामध्ये या. घरामध्ये वास्तव्य करा. घरामध्ये वास्तव्य करा. सुखाचा वाटा निर्माण करा. सुखाचा वाटा निर्माण करा. आनंदी आनंद करा. आनंदी आनंद करा. जय मल्हार. मंडळाच्या पाठीमागे सदा आनंदाचा एलकोट. नमस्कार करायचं. पाया पडायचं व्यवस्थित म्हणजे सगळ्या देवदेव डोकं टेकवा. आनंद आनंद कर देवा. इच्छा कामना पूर्ण कर. आनंदाचा देवा आशीर्वाद दे देवा. त्यांच्या देवा घरामध्ये जा देवा. सुखाचा वाटा दे. आनंदाचा आशीर्वाद दे म्हणा. जय मल्हार. जय मल्हार. आता आपण बघू शकता आमचे अध्यक्ष होते भरत तांडेल यांचे चप्पल चोरीस गेलेली. बुवा चल पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला चल. बुवा पोलीस स्टेशनला चल. खाली उगाच असलो तुला. दुसऱ्यांच्या चपलीवर हसणं हे खूप त्यांना महागात पडलेलं आहे. कोणची तरी नेईल. आता दुसऱ्याची चप्पल चॉईस करतात. बघूया हे फार चुकीचं आहे. एक तर माझ्या अगोदर चप्पल घरात नव्हती. देत माणूस देत नव्हती नेऊन चप्पल. हा तिथं तुमची जात चप्पल दरवेळेस म्हणतो. आज काय नेऊन मग बिन चपलीशी याचा. बिन चपलीशी याचा. नाही अरे देत नव्हती तर नवीन घ्यायला लागत असली. आमच्या अध्यक्ष मावशा पूजा गुज्जा वर्ग यांची चप्पल गायब झालेली आहे. चप्पल गायब झाले असल्यामुळे ते भरपूर टेन्शन मध्ये आहेत. सदम्यामध्ये आहेत. कारण एवढा मोठा खर्च झाला कसा परवडेल. हा चला बाबा. चला आत मिळू. चला बाय. यांची चप्पल गेली आता काय करायचा.
म्हणजे देवानी उपवास कंप्लीट करून घेतला स्वतःहून. त्या माणसाला अध्यक्ष माझे पूज्य गुज्य वर्गाला समजायला पाहिजे. का नवीन झालं अध्यक्षाला मी सांगितलं होतं की अध्यक्ष माझे पूज्य गुज्य वर्ग याची चप्पल चोरीला गेलेली. आता त्याने एवढा मोठा खर्च अफाट कसा परवडेल त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? वाकून पण आला पाहिजे असं कॅमेरा हलवू नका. मग तू कसा दिसशील?